कोरगाव येथे शिवजयंती समारोह समितीच्या वतीनं शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आदलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सुंदर अशी इतिहासाची गोष्ट पण अतिशय कठीण जबाब पुण्याच्या इस्तेखानाला मुद्दा कोंडला पुरंदरच्या पायथ्याला मिर्जाशी चातुर्याने लढला पुरंदरच्या पायथ्याला मिर्जाशी चातुर्याने लढला आपल्याला जाऊन खून औरंगजेबाला भिडला आपल्याला जाऊन खून औरंगजेबाला भिडला महाराष्ट्राच्या या माती युग पुरुष शुभाराजा घडला महाराष्ट्राच्या या माती युग पुरुष शुभाराजा घडला जय जिजाऊ जय शिवाजी। जे आयज आपल्या गोंयभर आमच्या छत्रपती शिवाजीचे पुतळे आयज आमच्या लोकांक छत्रपती शिवाजी हो कितें तो सगळ्यांक जाणून येयल्लो आसा। ताका लागून सगळे जाण आयज आमचे शिवाजीचे प्रेमी जाल्ले आसा। जे आयज वयता थिंगासर आयज पुतळे शिवाजीचे दिसता आनी खूब बरी गजाल। फकत एकूच लोकांनी हे करूंक जाय जे छत्रपती शिवाजीचे गुण आसा ते गुण लोकांनी घेवपाची खूब गरज आसा। जे आयज छत्रपती शिवाजीन सगळ्यांक घेवन एकीकडे आयज तेणी एदे व्हडले स्वराज जिखून हाडलेले आसा। आयज तेणी नांव दवरलेलें आसा ते आयज आमच्या लोकांनी बी जे आयज आमच्या तुमकां खबर आसा गोंयान कितें जाता ते ताका लागून सगळे जाण एकीकडे रावन जो हिंदुत्व कितें आसा तो आमी सगळे जाण एकीकडे रावन आमी दाखोवपाची गरज आसा। ताका लागून हांव चड भाशण करिना म्हाजें भाशण हांगाच सोंपयता। जे आयज हांगा भुरग्यांनी बऱ्यान बरो परफॉर्मन्स केलो तांकां सगळ्यांक बेस्ट ऑफ लक म्हणटा आनी सगळे जाण हांगासर येयल्ल्या बद्दल तुमकां सगळ्यांक धन्यवाद। आजचा हा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर प्रेरणेचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे। महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की आपण दूरदृष्टी धैर्य आणि लोकांवरील जर प्रेम आपल्यामध्ये असेल तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही। त्यांनी नेहमीच स्त्री सन्मान जपला शेतकऱ्यांचं रक्षण केलं तसेच सर्व धर्मांचा आदर केला आणि न्यायावर आधारित राज्यकारभार केला। ते केवळ एक राजा नव्हते तर जनतेच्या हृदयात राज्य करणारे एक लोकनेते होते। आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा आणि प्रेरणाचा दिवस आहे। महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापित केले नाही तर त्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली। त्यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली। एक निवडून आलेली जिल्हा पंचायत सदस्य म्हणून मी आपल्या सर्वांना विश्वास देते की आपल्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। शिक्षण आरोग्य शेती तसेच पाणी पुरवठा आणि रोजगार या क्षेत्रात आपण सर्व एकत्र येऊन काम करूया। स्वराज्याची ही भावना प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवणे हीच आपली खरी जबाबदारी आहे। चला तर मग आपण सर्व मिळून महाराजांच्या आदर्शावर चालत एक सशक्त प्रगत आणि समृद्ध समाज